हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण अनिवार्य पेपर सेटनेट परीक्षा अनिवार्य पेपर 1 जो आहे त्यामधील पहिला घटक अध्यापन विषयक अभियोग्यता टीचिंग ॲप्टिट्यूड याच्यामधला पहिला जो मुद्दा होता अध्यापनाची संकल्पना ही आपण समजून घेतली होती. आज आपण त्याच्या पुढचा जो दुसरा मुद्दा आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच अध्यापनाची उद्दिष्ट्य. ज्यावेळेस आपण अध्यापन करत असतो त्या अध्यापन का करायचं आहे तर त्याचे आपण उद्दिष्टे निश्चित केलेले असतात. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग आर द फाउंडेशनल पिलर दॅट गाईड द एंटायर टीचिंग लर्निंग प्रोसेस. दे मूव बाय ऑन सिंपल completing syllabus and focus on the holistic development of the learner. The provide list cover the core aims of modern education. अध्यापनाची उद्दिष्टे म्हणजेच काय तर जे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचा बेस आहे, पाया आहे, ज्या माध्यमातून आपण अध्यापनाची प्रक्रिया पूर्णत्वाकडे घेऊन जात असतो, ज्या माध्यमातून आपला अभ्यासक्रम आपण पूर्ण करत असतो, ज्या अभ्यासक्रमाच्या पूर्णतेवरून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होत असतो आणि आपलं अध्ययन अध्यापनाचं जे ध्येय आहे ते साध्य होत असतं, त्याला आपण अध्यापनाची उद्दिष्टे म्हणतो. ज्यामध्ये ज्ञान, कौशल्य, स्किल आणि मूल्यांचा विकास करणं हे अध्यापनाची उद्दिष्टे आहेत. डेव्हलपमेंट ऑफ नॉलेज, स्किल्स अँड व्हॅल्यूज ते आपण पुढील पद्धतीने बघूयात. दिस इज द मोस्ट फंडामेंटल अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑब्जेक्टिव्ह ऑप्टेन कॉल्ड द 13 ऑफ एज्युकेशन. त्याची व्याख्या सांगता येईल शिक्षणाच्या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यामध्ये तथ्य, संकल्पनाचे ज्ञान, नॉलेज, ते ज्ञान व्यवहारात उपयोगात आणण्याची क्षमता म्हणजे स्किल आणि योग्य अयोग्य, चांगले वाईट यांची जाणीव म्हणजे व्हॅल्यू यांचा समतोल विकास म्हणजेच अध्यापनाची उद्दिष्टे होय. आता याचे प्रकार आहेत. आपल्याला जर सविस्तर विश्लेषण केलं तर डिटेल्स अनालिसिसमध्ये पहिलं उद्दिष्ट आहे नॉलेज. बघ, आपण अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना शिकवत असताना आपण काही तथ्य, आपण काही माहिती, काही संकल्पना विद्यार्थ्याच्या समोर मांडत असतो. त्याची व्याख्या नॉलेज म्हणजे काय तर विशिष्ट तथ्य, विशिष्ट माहिती, विशिष्ट संकल्पना, विशिष्ट तत्व लक्षात ठेवणे आणि समजून घेणे म्हणजेच ज्ञान होय, नॉलेज होय. आता ज्ञानाचे प्रकार आहेत. तथ्यात्मक ज्ञान, फॅक्च्युअल ज्ञान आपण म्हणतो. भारताची राजधानी काय आहे? दिल्ली. महाराष्ट्राची राजधानी काय? मुंबई. म्हणजे आपल्याला पर्टिक्युलरली फॅक्ट माहीत पाहिजे. संकल्पनात्मक ज्ञान, कन्सेप्ट ओरिएंटेड नॉलेज, ज्याला उदाहरणार्थ लोकशाही, त्यानंतर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा शोध या संकल्पनाचं आकलन होणं म्हणजे लोकशाही म्हणजे काय, त्यामध्ये कशा पद्धतीनं एकंदरीत कार्यपद्धती असते, ही संकल्पनात्मक ज्ञानाची पायरी आहे. प्रक्रियात्मक ज्ञान, प्रोसेसिंग नॉलेज, उदाहरणार्थ गणिताची एक समीकरण सोडवण्याची पद्धत असते, जसं आपला त्याचे सूत्रामध्ये ठेवून ती सोडवणं गरजेचं असतं. निबंध लिहिण्याचा एक क्रम असतो. हे झालं ज्ञान. ज्ञानाचेही तथ्यात्मक, संकल्पनात्मक, प्रक्रियात्मक. याचं एक्झाम्पल स्पष्टीकरण आहे. विज्ञान विषयातील जीवनाची वैशिष्ट्ये लक्षात ठेवणं, इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचे कालक्रम जाणणं, व्याकरणाचे नियम समजून घेणं, हे झालं तथ्यात्मक ज्ञान, संकल्पनात्मक ज्ञान, प्रक्रियात्मक ज्ञान. बरोबर. व्याकरणाचे नियम किंवा गणितीय नियम, सूत्र पाठ ठेवणं, प्रक्रियात्मक ज्ञान. हे झालं ज्ञान. दुसरं आहे अध्यापनाचं कौशल्य. दुसरं जे आहे ते कौशल्य, स्किल. व्याख्या बघा. शिकलेले ज्ञान व्यवहारात उपयोगात आणण्याची, समस्या सोडवण्याची आणि कार्यक्षमतेने काम करण्याची व्यावहारिक क्षमता म्हणजे कौशल्य. जसं एखाद्या विद्यार्थी 10वी पास असेल, त्याला जर 100 रुपये देऊन आपण एखाद्या दुकानामध्ये पाठवलं असेल आणि त्याला 70 रुपयाचं काही वस्तू आणायला सांगितली, तो विद्यार्थी गेला, 100 रुपयाची नोट दिली त्यानं दुकानदाराकडं आणि तो सामान घेऊन आलाय, म्हणजे त्यानं काम केलं, त्याचं ज्ञान वापरलं असं होतं का? नाहीये. ज्यावेळेस तो विद्यार्थी
₹100 देणी नोट देऊन किती रुपये आहे प्राइस ते पाहून ₹70 आहे तर ₹70 ते देऊन ₹30 रिटर्न घेऊन ती वस्तू घेऊन येईल, त्यावेळेस त्यानं घेतलेलं ज्ञान प्रत्यक्षात जीवनात वापरलं असं आपण म्हणू शकतो. त्याचे प्रकार आहेत कठीण कौशल्य, हार्ड स्किल, जसं की संगणकीय प्रोग्राम, भाषा बोलणे, वाद्य वाजवणं, हे कठोर कौशल्य आहेत, कठीण हार्ड स्किल आहेत. त्यानंतर सॉफ्ट स्किल ज्याला म्हणतो आपण, उदाहरणार्थ संवाद साधणे, सहकार्य, नेतृत्व, चिकाटी, हे सॉफ्ट स्किल आहेत जे एकमेकाला जोडण्यासाठी आपण वापरत असतो. आपण एकदा म्हणत असतो की हा व्यक्ती पुढच्या व्यक्तीला भुरळ पाडतो, असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. त्याचं बोलणं म्हणजे इतरांना त्याच्यामध्ये समावेश करून घेणं, अशा पद्धतीनं आपण म्हणतो त्याला म्हणजे सॉफ्ट स्किल होय. उदाहरणार्थ गणितीय सूत्र वापरून दुकानातील बिलाची गणना करणे, ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करणे होय. विज्ञान प्रयोगशाळेत स्वतः प्रयोग करून निष्कर्ष काढणे, गट प्रकल्पात सहभागी होऊन सहकार्याने काम करणं, हे त्याचे उदाहरण आहेत असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचं आहे उद्दिष्ट म्हणजेच मूल्य किंवा व्हॅल्यूज. त्याची व्याख्या आहे व्यक्तीच्या वर्तनाला आणि निर्णयांना मार्गदर्शन करणाऱ्या नैतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक तत्वांची जाणीव आणि अंगीकार म्हणजेच नैतिक मूल्य किंवा मूल्य होय. मूल्याचे प्रकार आहेत वैयक्तिक मूल्य ज्याला आपण पर्सनल व्हॅल्यूज म्हणतो, उदाहरणार्थ प्रामाणिकपणा, स्वावलंबन, चिकाटी, धैर्य, सातत्य. आणि सामाजिक मूल्य आहेत सहिष्णुता, करुणा, समानता, जबाबदार नागरिक, संवेदनशीलता, अशा पद्धतीने. तर उदाहरण सापडलेले पैसे शिक्षकाकडे सोपवणे म्हणजे प्रामाणिकपणा, वर्गात सर्व मुलांशी सन्मानानं वागणं, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वृक्षारोपण करणं, अशा पद्धतीनं हे मूल्य आहेत. विद्यार्थ्यांच्या दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या संज्ञानात्मक, कॉग्निटिव्ह, भावनिक म्हणजे अफेक्टिव्ह आणि मनोचालक म्हणजे सायकोमोटो क्षेत्रांचा विकास होत असतो. विद्यार्थ्यांचा संज्ञानात्मक विकास ही वर्गीकरण पद्धती शिक्षणशास्त्रज्ञ बेंजामिन ब्लूम टेक्सॉनॉमी आपण त्याला म्हणतो, त्यांनी मांडलेली आहे. कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह आणि सायकोमोटो डोमेन्स, हे 3 डोमेन्स हे मानवी अध्यापनाचे 3 मूलभूत क्षेत्र त्यांनी मांडलेले. त्याची व्याख्या, त्याची डेफिनेशन काय केलेली बघा. शिक्षणाचा उद्देश केवळ डोक्यात ज्ञान भरणे नसून विचार करण्याची क्षमता म्हणजे संज्ञानात्मकता, भावना आणि कल्पना यावर विकास म्हणजे भावनिकता, शारीरिक हालचाली व कौशल्य म्हणजे मनोचालक, या 3ही बाबी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळेच ब्लूम्स टेक्सॉनॉमीनुसार आपल्याला विद्यार्थ्याचं मूल्यमापन करावं लागतं. त्याचे प्रकार सविस्तर दिलेले आहेत. संज्ञानात्मक क्षेत्र ज्याला आपण कॉग्निटिव्ह डोमेन्स म्हणतो, मानसिक कौशल्याचा विकास. याची व्याख्या करता येते आपल्याला बौद्धिक क्षमतांचा, ज्ञानाचे आकलन, विश्लेषण आणि अनुप्रयोग यांचा विकास यामध्ये या स्तरावर होत असतो. याचे प्रकार ब्लूम टेक्सॉनॉमीनुसार सोप्याकडून जटिलाकडं म्हणजे सोप्या गोष्टीकडून आपण कठीण गोष्ट शिकतो. याच्यामध्ये स्मरण म्हणजे पाठांतर, आकलन म्हणजे ती संकल्पना समजून घेणं, अनुप्रयोग म्हणजे नवीन परिस्थितीत ते सूत्र वापरणं, विश्लेषण म्हणजेच उदाहरणार्थ माहितीचे भाग पाडून अभ्यासणं, मूल्यमापन म्हणजे समालोचनात्मक विचार करून निर्णय घेणं आणि निर्मिती क्रिएटिंग म्हणजे नवीन कलाकृती, सिद्धांत किंवा उपाययोजना तयार करणं. उदाहरणार्थ विश्लेषण एखाद्या ऐतिहासिक युद्धाची कारणे शोधणं, निर्मिती पर्यावरण समस्येवर उपाय मांडणारा प्रकल्प तयार करणं. हे झाले संज्ञानात्मक म्हणजे कॉग्निटिव्ह डोमेन्सचे भाग. त्यानंतर आहे भावनिक म्हणजे अफेक्टिव्ह डोमेन, भावना आणि मनोवृत्ती आणि मूल्य हे याच्यामध्ये अभ्यासले जातात. याची व्याख्या आहे भावना, मनोवृत्ती, कल्पना आणि मूल्य यांच्या विकासाशी संबंधित हा प्रकार आहे. याच्यामध्ये स्वीकारणे, रिसिव्हिंग म्हणजे आपण लक्ष देणे आणि ती गोष्ट स्वीकारणे, प्रतिसाद देणं, रिस्पॉन्डिंग चर्चेत सहभागी होणं, आपला सहभाग नोंदवणं. मूल्यमापन म्हणजे व्हॅल्युइंग एखाद्या क्रियेचे महत्त्व पटवून घेणे. संघटन ऑर्गनायझिंग म्हणजे वेगवेगळ्या मूल्यांना प्राधान्यक्रम ठरवणं देणं. स्वतःची ओळख तयार करणं.
उदाहरणार्थ मूल्य व्यक्तिमत्वाचा भक्त बनणे. उदाहरणार्थ मूल्यमापन, गटातील सर्वांचे मत महत्वाचे आहे यावर विश्वास ठेवणं, प्रत्येकाचं मत आजमावणं, स्वतःची ओळख, प्रामाणिकपणा हे व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य बनवणं, त्याच्यानुसार स्वतःची ओळख बनवणं. तिसरं डोमेन्स जे सांगितलेलं आहे सायकोमोटर डोमेन्स, शारीरिक हालचाली आणि कौशल्याशी संबंधित आहे, जे ब्लूम्स टेक्सॉनॉमीमध्ये सांगितलेलं आहे. त्याची व्याख्या आहे शारीरिक हालचाली, समन्वय आणि मोटार कौशल्यांचा विकास करणं. याचे प्रकार आहेत अनुकरण, उदाहरणार्थ शिक्षकांच्या हालचाली पाहून त्या पद्धतीच्या कृती करणं. हाताळणी म्हणजे सूचनेनुसार हालचाल करणं, जशा पद्धतीनं तुम्हाला सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं. अचूकता, याच्यामध्ये तंतोतंत हालचाल करणं. क्रमबद्धता, उदाहरणार्थ एकापेक्षा जास्त कौशल्य एकत्रित वापरणं. आणि स्वाभाविकरण, उदाहरणार्थ हालचाली ह्या स्वाभाविक पद्धतीने, जसं आपण सायकल चालवत चालवत फोनवर बोलत असतो, मोबाईल पाहत म्हणजे आपण मोबाईलवर फोनवर बोलत असताना गाडी चालवत असतो, हे स्वाभाविकरणातून शक्य होतं. उदाहरणार्थ हस्तकला तयार करणे, वाद्य वाजवणं, खेळ खेळणे, प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शी यंत्र वापरणे इत्यादी होय. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांमध्ये चिंतनशील विचारसरणी व समस्या सोडवून कौशल्य निर्माण करणं. अशा पद्धतीने आपण ते कौशल्य निर्माण करतो. विद्यार्थ्यांमध्ये चिंतनशील विचार प्रक्रिया कुठून येते, तर बघा विद्यार्थी केवळ माहिती द्यावी तसून ती माहिती तपासून विश्लेषण करून तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करून स्वतःचे निष्कर्ष काढण्यास आणि अडचणीच्या परिस्थितीत सर्जनशील आणि प्रभावी उपाय शोधण्यास सक्षम करणे म्हणजे आपण त्याला चिंतनशीलता म्हणतो. याचं विश्लेषण करत असताना चिंतनशील विचारसरणी, ज्याला आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणतो, म्हणजे माहितीचं निरीक्षण करणं, त्याचं विश्लेषण करणं, त्याचं मूल्य ठरवणं आणि सुधारणा करण्याची क्षमता, यात पूर्वग्रहरहित, तर्काधारित आणि स्वतंत्र विचार करणे याच्यामध्ये समाविष्ट असतं. उदाहरणार्थ जाहिरातीतील दाव्यांची सत्यता तपासणं, एखाद्या लेखकाचा पूर्वग्रह ओळखणं, वेगवेगळ्या स्रोतातून मिळालेली माहिती एकत्र करून स्वतःचं मत तयार करणं इत्यादी बाबी याच्यामध्ये येतात. त्यानंतर समस्या सोडवणूक कौशल्य, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, म्हणजे याच्यामध्ये एखाद्या अडचणी किंवा आव्हान ओळखणे, त्याची मुळे शोधणे आणि संभाव्य उपाययोजना शोधून त्यापैकी सर्वात योग्य उपाय कार्यान्वित करणे, याला आपण समस्या सोडवण्याचं कौशल्य म्हणतो. याच्यामध्ये टप्पे, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये समस्या ओळखावी लागते, समस्येचं विश्लेषण करावं लागतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये संभाव्य उपाय शोधावे लागतात. तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वोत्तम उपाय निवडावा लागतो. पुढच्या टप्प्यामध्ये उपाय कार्यान्वित म्हणजे अंमलात आणावा लागतो. आणि शेवटचं म्हणजे त्याचे परिणाम तपासणे. या टप्प्यातून समस्या सोडवण्याचं कौशल्य आपण अंगीकारत असतो. उदाहरणार्थ विज्ञान प्रकल्पातील एक समस्या दूर करण्यासाठी नवीन रचना तयार करणे, शाळेतील पाणी वाया घालू नये म्हणून मितव्ययी योजना आखणे, गणितातील शब्दकोड निवडणं, हे समस्याशी संबंधित उपायाशी संबंधित हे सर्व उपाय होते. स्वयंपूर्ण आजीवन शिक्षणाची प्रवृत्त करणे, म्हणजेच आपण स्वतः अभ्यास करणं किंवा सातत्यपूर्ण अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करणं. शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्याला इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या बळावर ज्ञान मिळवण्यास आणि समजून घेण्यास सक्षम करणं, ज्याला आपण स्वयंपूर्ण. आणि औपचारिक शिक्षण संपल्यानंतरही आयुष्यभर नवीन ज्ञान, नवीन कौशल्य, नवीन दृष्टिकोन स्वतःहून शिकत राहण्याची प्रवृत्ती निर्माण करणं म्हणजे आजीवन शिक्षण होय. बघा त्याचं विश्लेषण म्हणजे स्वयंपूर्णता म्हणजे सेल्फ सॅटिस्फॅक्शन. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, चिकाटी, स्वतःच्या चुकातून शिकण्याची क्षमता विकसित करणं समाविष्ट आहे, ज्याला आपण सेल्फ स्टडी म्हणतो. आजीवन शिक्षण, लाईफ लॉंग लर्निंग, ही संकल्पना सतत बदलणाऱ्या जगात अत्यंत महत्वाची आहे. नवीन तंत्रज्ञान, नोकऱ्या यांचं स्वरूप, सामाजिक आव्हानं याच्यामध्ये सातत्यानं बदल होताना दिसतोय.
एखाद्याला त्यांना सामोरे जाण्यासाठी सतत शिकत राहावे लागते. उदाहरणार्थ स्वयंपूर्णता. विद्यार्थी ग्रंथालयातून पुस्तकाचा शोध घेऊन किंवा इंटरनेटवर संशोधन करून स्वतःचा प्रकल्प तयार करतो. आजीवन शिक्षण म्हणजे एखादी व्यक्ती नोकरी करत असताना ऑनलाईन अभ्यासक्रम घेऊन नवीन कौशल्य शिकते, वाचनाची सवय विकसित करते, नवीन भाषा शिकते इत्यादी होय. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे सामाजिक व नैतिक मूल्यांचा अंगीकार करणे. शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या समाजाचा जबाबदार आणि संवेदनशील सदस्य म्हणून किंवा बनवण्यासाठी समाजातील आवश्यक असलेले नैतिक तत्वे, सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा असो की सामाजिक गुण ज्यामध्ये सहिष्णुता, करुणा, सहकार्य, नागरिक जबाबदारी यांच्या अंतर्गत भाग बनवणे हा यामध्ये समाविष्ट आहे. या हा उद्देश केवळ नैतिक शिक्षणाच्या वर्गापुरताच मर्यादित नसून संपूर्ण शालेय वातावरण आणि अध्यापन पद्धतीद्वारे साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ सामाजिक मूल्य, शाळेतील स्वच्छता मोहीममध्ये सहभागी होणे, वृद्धाश्रमात जाऊन सेवा करणे, सर्व धर्म आणि पंथांच्या मुलांशी मैत्री ठेवणं. नैतिक मूल्य म्हणजे काय तर चुकीची कामे करण्यास नकार देणं, खोटे न बोलणे, परीक्षेत कॉपी न करणे, म्हणजे मी सदैव लोकांशी करुणा बाळगेल अशा पद्धतीची प्रतिज्ञा करणे हे होय. निष्कर्ष कन्क्लुजन वरील 5 उद्दिष्ट एकमेकाशी जोडलेले आहेत, परंतु हे आपण अध्यापनाचे उद्दिष्ट या मुद्द्याअंतर्गत आपण चर्चा केलेली आहेत. तर खरे म्हणजे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणे नसून एक समग्र, जबाबदार, विचारशील, सतत शिकणारी व्यक्तिमत्व घडवणे होय. हे उद्दिष्टे साध्य झाल्यासच विद्यार्थी केवळ चांगले विद्यार्थीच राहणार नाहीत, तर एक चांगले नागरिक आणि मानव बनू शकतील. हे देखील तेवढंच खरं आहे. आता त्याच्यावर आधारित काही प्रश्न सराव आपण घेत आहोत. म्हणजे प्रत्येक मुद्दा झाला की त्यावरचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण करण्यासाठी वृक्षारोपण करणे हे उदाहरण अध्यापनाच्या कोणत्या प्रमुख उद्दिष्टाशी संबंधित आहे? संज्ञानात्मक क्षेत्राचा विकास, चिंतनशील विचारसरणीचा विकास, मूल्यांचा अंगीकार, मनोचालक क्षेत्राचा विकास. आपण बघा म्हणजे ब्लूम्स टेक्सॉनॉमीनुसार उद्दिष्टे बघितले, सामाजिक उद्दिष्टे बघितले, वैयक्तिक उद्दिष्टे बघितले, ज्ञान, कौशल्य, बरोबर आहे, मूल्य, त्यावर आधारितच हे प्रश्न आहेत. तर योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे वृक्षारोपण करणे ही एक क्रिया असून त्यातील मूळ उद्देश म्हणजे पर्यावरणाची जबाबदारी, काळजी आणि सामाजिक कर्तव्य यासारख्या मुळांचा अंगीकार करून घेणे आहे. त्यामुळे भावनिक क्षेत्राशी जुळून निगडीत आहे. त्यामुळे अफेक्टिव्ह डोमेनशी तो संबंधित होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्लूमच्या वर्गीकरणानुसार एखाद्या ऐतिहासिक घटनेची कारणे शोधणे आणि त्यांचे विश्लेषण करणे ही कृती कोणत्या विश्लेषण या स्तराशी संबंधित आहे? भावनिक, मनोचालक, संज्ञानात्मक, आजीवन शिक्षण. तर योग्य उत्तर काय आहे? तर बघा संज्ञानात्मक क्षेत्राशी, म्हणजेच क पर्याय बरोबर आहे. बरोबर आहे. ब्लूमच्या संज्ञानात्मक क्षेत्राच्या टॅक्सॉनॉमीमध्ये माहितीचे विभाजन करून संबंध शोधून आणि तर्क करून करणे, ओळखणे हे विश्लेषण या उच्च बौद्धिक कौशल्याचे उदाहरण आहे. म्हणून योग्य पर्याय आहे संज्ञानात्मक क्षेत्र. तिसरा प्रश्न, खालील जोड्या जुळवा. बाजू म्हणजे उद्दिष्ट आणि उदाहरण अशा पद्धतीने जोड्या आहेत. बघा आपण पाहू शकता, मनोचालक क्षेत्र, भावनिक क्षेत्र, संज्ञानात्मक क्षेत्र. या ठिकाणी आहे एखाद्या सामाजिक समस्येवर स्वतःचे मत तयार करणं, वाद्य यंत्र वाजवताना स्वतःचे अचूक स्थान शोधणं, गटातील सर्व सदस्यांचा आदर करणं. म्हणजेच आपण जोड्या लावू शकता. भावनिक, त्यानंतर एका सामाजिक समस्येवर. तर योग्य उत्तर काय आहे? बघा योग्य पर्याय तर पहिला आहे मनोचालक. बी पर्याय उत्तम उदाहरण आहे, म्हणजे ज्यातून
मनोचालक वाद्य यंत्र वाजवण्याचं स्वर अचूक स्थान शोधणं, भावनिक क्षेत्र सी पर्याय बरोबर आहे. इतर म्हणजे गटात आदर दाखवणे आणि तिसरा म्हणजेच ए पर्याय जटिल संज्ञात्मक कौशल्य आत्मसात करणं. त्यामुळं बघा जोडी एकची बी सी आणि ए अशा पद्धतीने आहे. अशा पद्धतीचे सर्व प्रश्न खाली दिलेले आहेत, आपण पाहू शकतो. प्रत्येक प्रश्न आहे त्याचं विश्लेषण आहे, त्याचे पर्याय आहे, त्याचं उत्तर दिलंय, त्याचं विश्लेषण दिलंय. अशा पद्धतीनं आपलं एकंदरीत पूर्ण प्रत्येक मुद्दा म्हणजे पहिल्या घटकामध्ये 5 प्रश्न आपल्याला पहिल्या घटकावर विचारले जातात, तर त्याचं आपण अतिशय सविस्तर म्हणजे 10 मुद्द्यामध्ये विश्लेषण केलंय आणि त्यावरचे 10 प्रत्येक विश्लेषणामध्ये 10 प्रश्नांचा समावेश केलेला आहे आणि ते प्रश्न विश्लेषण करून घेतलेले आहेत. त्याच्याबरोबरच आपल्याला काय मिळणार आहे की मागील प्रश्नपत्रिकेचा 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषणही तुम्हाला याच कोर्समध्ये पेपर 1 च्या मिळणार आहे. कोर्स 1 ची फीस आहे फक्त तुम्हाला जर पेपर 1 जॉईन करायचा असेल फक्त 1,500 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह लाईव्ह आणि रेकॉर्डेड पूर्ण 10 घटकावरचे लेक्चर्स, पूर्ण घटकावर आधारित 10 घटकांच्या नोट्स, त्यानंतर मागील प्रश्नपत्रिका 12 वर्षाच्या विश्लेषणासह जे आपलं बुक आहे ते तुम्हाला मिळणार आहे. हे तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करून हा कोर्स जॉईन करता येणार आहे. कोर्सची फीस आहे 1500 रुपये किंवा डायरेक्टली तुम्ही या 9689047738 या क्रमांकाला देखील गुगल पे फोन पे करून देखील त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला जर पाठवला तर तुम्हाला ॲपवर डाउनलोड केल्यानंतर ना तुम्हाला जॉईन करता येतं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या सेट परीक्षेसाठी नेट परीक्षेसाठी तयारी करायची असेल तर अतिशय कमी खर्चामध्ये या योग्य आणि अचूक मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध होणार आहे. प्रत्येक रविवारी आपलं चर्चासत्र असतं जे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यामध्ये बोलता येतं, तुमच्या समस्या मांडता येतात आणि हेच आपलं तुमच्या सातत्य ठेवण्यामध्ये त्या चर्चासत्राची खूप महत्त्वाची भूमिका आहे असं यापूर्वीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चितच तुम्हाला जर हे कोर्स जॉईन करायचा असेल तर ऑल एक्झाम कट्टा या ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्याबरोबरच तुम्हाला त्या ठिकाणाहून तुम्ही क्लास जॉईन करू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला हे सर्व माहिती म्हणजे नोट्स, रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स, डिस्कशन सेशन, मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण उपलब्ध होणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींना जे या परीक्षेची तयारी करतायत त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.